नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी भाजपकडून डॉक्टर सुजय विखे यांना मिळणार असल्याचं निश्चित मानलं जात असलं तरी विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्यानं विखेंची मात्र धावपळ सुरू झाली आहे। तोपर्यंत डॉक्टर सुजयचा निर्णय झालेला नव्हता, परंतु मला त्याबद्दलही मनामध्ये खंत आहे, दुःख होतं की नगरमध्ये विरोधात प्रचार करणार का? आघाडीच्या मी करणार नगरमध्ये तुम्ही कोणाचा प्रचार करणार आहात? मी नगर प्रचारात मी जाणारच नाही, मतदारसंघात प्रचारात। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा प्रतिष्ठेची करत विखेंसाठी जागा सोडण्यास नकार दिल्यानं लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी ऐनवेळी डॉक्टर सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुजय विखे यांच्या उमेदवारीसाठी शिफारस करणार असल्याचं जाहीर केल्यानं विखे यांची उमेदवारी निश्चित मानली जातीये। मात्र विद्यमान खासदार गांधी यांना डावलून विखेंना उमेदवारी दिली जात असल्यानं नाराज असलेल्या गांधींनी गेल्या आठवडाभरापासून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्यामुळे विखेंची उमेदवारीसाठी धावपळ सुरू आहे। तसेच जैन समाजानं देखील नगरमध्ये पत्रकार परिषद घेत खासदार गांधी यांना उमेदवारी न दिल्यास वेगळा विचार करण्याचा इशारा दिलाय। तर खासदार गांधी यांनी देखील उमेदवारी मिळवण्यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू ठेवले। गांधी यांनाच उमेदवारी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। तर भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झालाय। भाजपात प्रवेश केलेले सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून भाजप शिवसेना पदाधिकारी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्यात। तर खासदार गांधी यांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी यांच्यासह गांधी समर्थक पदाधिकाऱ्यांनी देखील नगर दक्षिणेत बैठकांना सुरुवात केल्यानं भाजपच्या उमेदवारीवरून गोंधळ निर्माण झालाय। खासदार गांधींकडून सुरू असलेल्या या हालचालींचा विखेंनी धसका घेतलाय। तर दक्षिणेत प्रचार करणार नसल्याचं सांगणाऱ्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी देखील स्वतःच दक्षिणेत सुजय विखे यांच्यासाठी भेटीगाठी सुरू केल्यात। मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीमुळे सुजय विखे यांची उमेदवारी निश्चित असल्याचं बोललं जात असलं तरी देखील खासदार गांधींनी देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे। त्यामुळे खासदार गांधी यंदाही उमेदवारी खेचून आणतील का? खासदार गांधींच्या प्रयत्नांना यश येईल का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी शबीर सय्यद, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।